नमस्कार भावा बहिणींनो, आज आहे नागपंचमी। तुम्हाला नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा भावा बहिणींनो। आज नागपंचमी निमित्त मस्तपैकी आम्ही करंज्या बनवत आहोत। हे सुद्धा मीच काढून दिलं सुमित्राने, कारण ते सुमित्रा एकटी बाया म्हणतात का करणं म्हणजे एकटी बाई म्हणून ते मी दिलं काढून। आता गेल्या वर्षी मी करंज्या बनवून लागलो, आता ह्या वर्षी आता लागलो आता करंज्या बनवून लागलो। काढून म्हणजे कसं आहे, यावेळी आता हे कसं आहे तिकडल्या घरी त्या जमत नाही म्हणते, तर आता हे मिक्सर आणलं होतं त्या घराकडलं आणलं मिक्सर। त्या मिक्सरमध्ये दिलं कांडून गेल्या वर्षी मी हातून काढलं होतं, असं हातून काढलं होतं। आणि करंज्या सुद्धा मी बनवू लागल्या गेल्या वर्षी तशाने। आता हे बघा 3 करंज्या मी बनवल्या। आता सुमित्रा पोळ्या करून देते। एकटी बाया का करणार आहे सांगा, लई वेळ लागते मग एकट्या बाईला, कारण तर तिकडे घरचे म्हणजे जेवायला सांगले होते मी, तिकडे घरचे जेवायला येणार आहे आमच्या, त्यामुळे आता लई वही आपल्याला करंज्या बनवायला लागते। किती वय किती किलो? एक पहिली होते का तीळ? जास्त असेल ना बा? जास्त असेल तीळ तर 1 किलो तीळ आणले तुम्हा, त्यातले किती उरले? थोडेसेच ठेवले। तर एका किलो मध्ये किती पाय होते बा? एका किलो मध्ये एक पाहिजे जास्त येते ना। तर एवढे आम्ही तीळ केले, आता हे बारीक केले। आता दे झालं का? आता सुमित्रा अशी असं आता मला यात आहे थोडं टाक, असं टाकते आता सुमित्रा बघा। आता हे आता हे घेतलं, आता हे आता कारण आता भरतो आता मस्तपैकी। कोण कोण करंज्या बनवत आहे सांगा भावा बहिणींनो तुमच्याकडं? आम्हाला करंज्या भक्कमच आवडते। आता कसं आहे, लहानपणी आम्ही भावा बहिणींनो आमच्या ह्या करंज्या कसं आहे आता तिळाच्या, आमच्या लहानपणी तिळगीची ते तिळाच्या करंज्या आम्ही बनवू, पण आमची माई पुन्हा का म्हणते ते रव्याच्या पुन्हा करंज्या बनले। तुम्ही काय बनले? रव्याच्या, तिळाच्या, दूध टाकून रवा टाकून लहानपणी आमच्या करंज्या बनले आमची माई का? हो मस्त लागते रव्याच्या इकडे। आता करत का? आता ह्याच लागत होतं, वेळ लागते। तुम्ही ते डोके दुखताय म्हणते, काम धावा त्या कसा भक्कम जायचे ना। तू आता डोके दुखताय म्हणजे आता बसलं का? दुखत आहे थोडं थोडं। आता कसं आहे, सगळे कामं राहते, कामाला टेन्शन, रानातले काम, घरचे काम। आणि गोष्ट कशी भावांनो बहिणींनो, भाऊ गेलता नाक धुवायला, तो आला काल, तर ते भावाला येण्यात ताप येणे बसले म्हणजे सकाळपासून त्या भावाच्या बैलाची सोयी मिस करतो। आताच मी शेणकोळ करून आलो, बैलाला चारा पाणी करून आलो आत्ताच। त्यामुळे आता हे आता तिकडे पाहा लागते, इकडे पाहा लागते। सकाळी पुन्हा आम्ही फवारणी करायसाठी गेलतो, कपुले सोबत घेऊन गेलो होतो। कपुले फवारणी केली, घाई घुई आटपली फवारणी, नंतर येऊन आपली हे नागपंचमीची पूजा केली। आता नवीन नाग बरोबर काढलाच नव्हता, कारण तर आमच्या फोटो नागाचा फोटो नव्हता। बघा का म्हणते पत्रिका मी नाग बनवला, पेनीनं चित्र रेखाटलं, नाग बनवलं पत्रिकेनं। तर मला वाटलं मग आता का कसं नाग दाखवायचा म्हणून तुम्हाला म्हणलं, आणि वेळही नव्हता पुन्हा आम्हाला, काही लई झालते मला, लई उशीर आलता आम्ही आलतो रानातून। आता काय व्हिडिओ काढायचा म्हणतो ते म्हणलं, शेवटी आता उगाच आलं तर त्याचा त्या नाग दाखवून दिला। कसं आहे ते पत्रिकेचं नाग, नाही तर आमच्या घरी फोटोच नव्हता नागाचा। आमच्याकडे कसं आहे तुमच्याकडे आता कसं आहे माहित नाही, तुमच्याकडे नागाची पूजा करते का मला माहित नाही, पण आमच्याकडे नागाची पूजा करत नाही प्रत्यक्ष, काही भागात करते म्हणते महाराष्ट्रामध्ये। आणि असं आहे आमच्याकडे, आम्ही फोटो किंवा एखादी लहान मुलाची पाटी असली, पाटीवर चित्र रेखाटतो पेन्सिलनं, आणि मग नागाची पूजा करतो आम्ही, उत्सव साजरा करतो, नाळा येथे फोडतो, पूजा करतो। कशी बनली सांगा माझी करंजी? मी बनवली, बोल घे अशा प्रकारे नक्षी निघाली बाय। आता यात ठेवतो या करंजीला, आता अशा प्रकारे आता संपूर्ण करंजी आता बनवून देतो आता सुमित्रा। आता बघा आता हे आता देतो आता कोणाकडे आहे आज नागपंचमी, आणि कोण आज करंज्या बनवल्या ते सांगा बरं। आणि कसं आहे भाऊ बहिणी, नागपंचमी म्हणलं तर लई गोष्टी आहेत, गोडे बोंडे सुकुडे, तुला काय करायचे बा? खिचडी बनावं लागते,
खिचडी नाही हा. हा नाही पडी हा खिचडी पुन्हा खिचडी पुन्हा तो- खिचडी बनवा लागते वडे खिचडी? करा. हा? आज बनते का आज बनते का खिचडी हो परत नाही खाल्लं ना बस खिचडी बनवतो थोडीशी. आम्ही जाणताना कोण नाही खाल्ली ना हो. तुम्ही गेलती का गेल्या वर्षी हो थोडीशी बनवतो. नाही लक्षात बघ देवाला सध्या माझी टाकायला- स्मरणशक्ती खराब होऊ नये देवाला म्हणून काही टाकायसाठी. अनेक गोष्टी लक्षात राहत नाही हा देवाला टाकासाठी थोडीशी बनवतो. असं का हो हो दिलं तुम्ही. वडे नाही नागपंचमी करंज्या. भाताचे जमत नाही म्हणते ना भाताचे पदार्थ हो. म्हणून म्हणतो भात नाही बनवत खिचडी डाळ टाकून बनवतो मुंगाची. खिचडी वेगळा पदार्थ आहे भात वेगळा पदार्थ भात पांढरा पदार्थ आहे खिचडी पांढरा राहत नाही गोष्ट कशी राहते वडे बोंडे आता तू आता पुन्हा काका बनवायचो हा आता करंज्या बनवतो. वडे. चालूच आहे सुकडे आमच्याकडे आता बोंड सुकडे म्हणते दोन्ही म्हणते. कणकीचे हो. कणकीचे सुकडे बनवते कंदी त्याच्यामध्ये काका टाकते बा तिखट मीठ तिखट मीठ त्याच्यामध्ये मिरची. टाकते आणि मस्तपैकी बनवते सुकडे आपलं हे करत नाही का लाडगी अ? लाडगी नाही करत का होते का आता लाडू? तुमच्याकडे डोकं दुखत आहे ना तुम्ही तर घाई आहे आता तुम्ही तर मतावा आहे आता लई बनवत आहे ना त्यांचा स्वयंपाक आमचा स्वयंपाक लई आता बनवत आहे त्यामुळे आता तुमची वेळ लागू शकते आता वेळ भेटेल तर करून सुविधा नाही तर नाही बनवत काही हे नाही केलंच पण असं काही नाही कधी आम्ही करतो कधी आम्ही नाही बनवत तसं आहे आपलं चालू पहिलं करून तुला आपलं हे आता वेळेला आता महत्वाचं आहे ते वेळ भेटला तर बनवू शकते नाही भेटला तर नाही बनवू शकत असं आहे आता कामं धामं जायचे भक्कम आता कसं आहे आज नागपंचमी होती नागपंचमीला कोणते काम करू येत नाही पण कसं आहे आता तुम्हाला माहीतच आहे सध्या कसा होता पाणी दम खाई नाही अजिबात निंदन खुरपण थांबून गेले लोकांचे कामं थांबून गेले फावण्यात थांबून गेले आमची पराठी खराब झाली होती परवा मी तणनाशक फवारलं होतं त्यानंतर आता हे डेवरण दिलं कस्तरी आणि मग अशी मस्तपैकी फवारणी जबरदस्त देऊन दिली पराठी झाली खराब जाऊ म्हणलं बहीण उत्सव आपलं नागपंचमीकडे पाहिजे गेलं तर म्हणलं आपली पराठी खतम होते म्हणलं देव धावत येत नाही म्हणलं आपल्या नागपंचमी तुझी पराठी चांगली बनली तर तुझी पराठी चांगली होते काय देव काही धावत येत नाही म्हणलं हा असं आहे ते म्हणून मी ह्यानं पटकन गेलो आणि मग सकाळी बापूला घेऊन गेलो मस्तपैकी फवारणी करून टाकली तेव्हा थोडंसं मग आत्मा शांत झाला पाहिजे आता जीवनामध्ये असे कोणत्या प्रकारचे ताणतणाव घेऊन मग दिमाग खराब होण्यामध्ये कोणत्याही गोष्टीची आठवण राहत नाही ताणतणाव तसे थोडेसे कामं निपटले ना थोडे बरं वाटते नाहीतर उदावर दगड खेळल्यासारखं वेगळं हे खराब लागते तेव्हा माणसाने म्हणून आता हे एक काम निपटलं पाहिजे म्हणून आता तिथे आता तुमचं आता मला वेळ नाही लई काम आहे माझ्या मागं आता युट्यूबचे लई काम आहे युट्यूबचे व्हिडिओ एडिट करत जाते तुमच्या कमीत तसे लई चॅनल माझ्या मागा पण मी सगळं चॅनल काम करणं सोडून दिलं आता 2-3 चॅनलवर मी काम करत असत मला माहिती आहे ही गोष्ट आता तिथे आता तुमच्या मदत आली मनमध्ये आली मदत मग आता मदत करतो आता तुम्ही झाले आणि मग झालं मग आपलं संध्याकाळी जेवण खावण मग तसं राहते मग आता आठवतो आता भावा बहिणी आता व्हिडिओ कारण का आता हे आता करतो आता आमच्या फोनमध्ये जरा कमी आहे का असं वाटते म्हणजे कारण तर सध्या फोनमध्ये व्हिडिओ जास्त भरू नये व्हिडिओ कवा कटन सांगता येत नाही मग तो व्हिडिओ जोडजंतर करावा लागते हा व्हिडिओ मी काही जोडजंतर करत नाही एडिट करत नाही तसा काढला तसाच टाकतो आता मी हा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करतो तर तुर्तच मी येतच आटोपते घेतो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना.